खांसी ना मलेरिया हुआ, सर्दी खांसी ना मलेरिया हुआ, ये गया यारों इसको जय शिवराय मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, आपला टेक्निकल धीरजमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ डेमो आपण बघितला आहे. लई कडक व्हिडिओ एडिटिंग झालेली, ती पण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमध्ये. तर हा व्हिडिओ पहिल्यापासून एंडपर्यंत पूर्ण बघा, तेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतं. आणि जे काही मटेरियल आपल्याला व्हिडिओ एडिटिंगसाठी लागणार आहे ते मित्रांनो त्याच्या पासवर्ड व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ पहिल्यापासून एंडपर्यंत पूर्ण बघा, तेव्हा आपल्याला पासवर्ड माहीत पडू शकतं आणि हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजू शकतो. आणि जे काही आपल्याला पासवर्ड देण्याचा उद्देश असाच की मित्रांनो, जो कोणी आपल्या चॅनलवर येत असतं तर मित्रांनो फक्त मटेरियलसाठी येत असतं, त्याच्यामुळे मी झिप फाईलचा पासवर्ड दिलेला आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, त्याचे आपल्याला पासवर्ड भेटेल आणि आपण जे काही मटेरियल आहे ते आपल्या फोनमध्ये घेऊ शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, त्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतो. आणि आत्तापर्यंत आपण टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं, नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण की आपण टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्रांनो. आणि जे काही आपल्याला मटेरियल भेटत असतं फ्रीमध्ये भेटत असतं टेलिग्राम चॅनलला, आपला टेक्निकल धीरज टेलिग्राम चॅनलचं नाव आहे, तर फ्रीमध्ये जॉईन करून घ्या. आणि मित्रांनो, एक सांगण्याच्या उद्देशाचं, आत्तापर्यंत आपलं इंस्टाग्राम अकाउंट फॉलो नाही केलं तर नक्की फॉलो करा, धीरजमध्ये 51 ID, कारण की आपण इंस्टाग्रामला न्यू पोस्ट अपलोड करत असतो अपडेटसाठी. तर मित्रांनो, नक्की जॉईन करून घ्या मित्रांनो. आणि जे काही आपल्याला मटेरियल लागणार त्याच्या पासवर्ड व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ विना स्किप करे पहा, तेव्हाच आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतं. तर मित्रांनो, विना टाईम वेस्ट करता आपल्या व्हिडिओकडे वळूया मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात आधी काय करायचे, आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशन इथे ओपन करायचे. कधी आपल्याकडे अलर्ट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर मित्रांनो, मी टेलिग्रामला फ्रीमध्ये अलर्ट मोशन ॲप्लिकेशन दिलं आहे, तिथून आपण फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल लवकरात लवकर जॉईन करून घ्या. तर अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला एक डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेटची लिंक भेटेल, तर प्रीसेटची लिंक आपल्याला ओपन करायची. तर मित्रांनो, आपला टेक्निकल धीरज प्रीसेटची लिंक आपल्याला अशा प्रकारची भेटून जाईल आणि ती आपल्याला इम्पोर्ट करायची आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारची आपल्याला लिंक भेटेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला सॉन्ग भेटेल आणि त्याच्यामध्ये मी बीट मार्क दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बीट मार्क दिसून जातील. आणि याच्यात सर्वात आधी आपल्याला ओव्हरली इफेक्टवाला व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे. तर डाउनलोड केलेला आपल्याला ओव्हरली इफेक्टवाला प्लसच्या आयकनला क्लिक करायचं आहे आपल्याला सर्वात आधी, आणि इथं आपल्याला इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि व्ह्यू ऑलवर जायचं आहे. व्ह्यू ऑलवर गेल्यानंतर आपण जे काही आपण डाउनलोड केलेले मटेरियल आहे मित्रांनो, त्याच्या पासवर्ड डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओमध्ये तर पूर्ण बघा, त्याच्या आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतो मित्रांनो. आणि मित्रांनो, आपल्याला इथं आपल्याला ओव्हरली इफेक्टवाला असा व्हिडिओ भेटून जाईल मटेरियलमध्ये, आणि याला आपल्याला ॲड करायचं आहे प्लसच्या आयकनवर क्लिक करून. ॲड केल्यानंतर असा इंटरफेस आपल्याला दिसून जाईल. ॲड केल्यानंतर इथं डन करायचं आहे. डन केल्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो, ॲड केल्यानंतर असा इंटरफेस आपल्याला दिसेल. त्यानंतर आपल्याला इथं पुढे जायचे. आपल्याला जिथं बीटमार्क शेवटी आपल्याला दिसत असेल बीटमार्क, तर 11 सेकंदला आपल्याला बीटमार्क दिलेला आहे. तर मित्रांनो, याला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे एक्स्ट्रा पार्ट. तर मित्रांनो, इथं आपल्याला क्लिक करायचे आहे, एक्स्ट्रा पार्ट आपल्याला रिमूव्ह होऊन जाईल अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथं आपल्याला दिसत असेल, परत आपल्याला प्लसच्या आयकनवर क्लिक करायचं आहे. प्लसच्या आयकनवर क्लिक केल्यानंतर आपला इमेज आणि व्हिडिओवर गेल्यानंतर आपला व्ह्यू ऑलवर जायचं आहे. व्ह्यू ऑलवर गेल्यानंतर आपल्याला इथं आपल्याला इमेज दिसेल असेल, या इमेजला आपल्याला क्लिक करायचं आहे, नाही तर प्लसच्या आयकनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा PNG इमेज आपल्याला ॲड होऊन जाईल अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बोटांनी असा याला झूम करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. झूम केल्यानंतर अशा प्रकारे सेट करायचं आहे. तर सेट केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे इथून, आणि आपला जेवढं बीटमार्क दिलेला आहे बीटमार्कपर्यंत आपल्याला या PNGला सेट करायचे आहे. तर अशा प्रकारे मी आता लवकरात लवकर सेट करून घेतो. 11 सेकंडच्या आपल्या बीटमार्क दिलेला आहे त्या बीटमार्कपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे या PNGला. तर अशा प्रकारे आपल्याला घेऊन जायचं आहे या PNGला, आणि आपला बीटमार्क तिथपर्यंत आपल्याला ठेवायचे अशा प्रकारे PNG लागून जाईल. आणि PNGमध्ये आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. इफेक्टच्या PNGला आपल्याला क्लिक करायचं आहे, आणि आपल्याला इथे इफेक्टचे ऑप्शन दिसत असेल, इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आणि ॲड इफेक्टवर क्लिक करायचे आहे. आणि आपल्याला पल्स साईज हा इफेक्ट आपल्याला दिसत असेल अशा प्रकारे. तर मित्रांनो, आपला अशा प्रकारे हा इफेक्ट लागून जाईल. त्यानंतर आपल्याला जे झूम जास्त दिसत असेल ते आपण कमी करू शकतो अशा प्रकारे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण झूमिंगला कमी करू शकतो. तर आपल्या प्रकारे सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मी आता बॅक येतो, अशा प्रकारे लागून जाईल आपला इफेक्ट. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, इथं आपल्याला पुढं दिसत असेल इथं शेवटी यायचे प्रोजेक्टच्या, आणि त्यानंतर आपल्याला इथं ॲड करायचे आहे, प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचे आहे, आणि आपल्याला इमेज याच्यामध्ये ॲड करायचे. तर सर्वात आधी
जे काही आपण मटेरियलमध्ये भेटलेलं आहे इमेज, तर मित्रांनो त्या प्रकारे आपल्याला ॲड करायचे. ॲड करण्यासाठी आपल्याला असं इमेजच्या साईजवर क्लिक करायचे आणि अशा प्रकारे ॲड करायचे. ॲड केल्यानंतर आपल्याला जेवढे पण आपला इमेज आहे त्याला सर्वात आधी पहिले मी कट करून घेतो. तो आपल्याला बीट मार्क दिलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला कट करायचे. तर कट केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला जे इमेजची साईज ते आपल्याला वाढवायची, तर आपल्याला मूव अँड ट्रान्सफरवर गेल्यानंतर इथं आपल्याला साईज दिसत असेल तर अशा प्रकारे आपल्याला वाढवून घ्यायची. वाढवल्यानंतर आपल्याला बॅक यायचं. इथून बॅक आल्यानंतर आपल्याला इथं पुढच्या बीटला जायचे आणि आपल्याला प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचे आणि इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करायचे. इमेज आणि व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढच्या इमेज ॲड करण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इमेज दिसेल. त्याला आपल्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून आपलं जी बीट मार्क आहे शेवटी आपल्याला यायचे आणि आपला एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला याची जी साईज आहे इमेजची आपल्याला मूव अँड ट्रान्सफरवर गेल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला वाढवायची आहे पुढं घेऊन. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला साईज सेट करायची आहे. त्यानंतर आपल्या बॅक यायचे. बॅक आल्यानंतर आपल्याला पुढच्या इमेजला पण ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे बीट मार्क दिलेली त्या प्रकारे आपल्याला ॲड करायचे. ते ॲड करण्यासाठी आपल्याला परत इमेज आणि व्हिडिओवर यायचे. व्ह्यू ऑलवर गेल्यानंतर आपल्याला एक इमेज ॲड करायचा आहे. अशा प्रकारे हा इमेज ॲड करण्यासाठी हा बरोबर परफेक्ट झालेला आहे. तर मित्रांनो पुढे यायचे आपल्याला अशा प्रकारे. पुढे आल्यानंतर आपला जो एक्स्ट्रा पार्ट इमेजचा तो आपल्याला ट्रिम करायचा आहे. ट्रिम केल्यानंतर आपलं जी बीट दिसत असेल बीटला आपल्याला अजून इमेज ॲड करायचा आहे. इमेज ॲड करण्यासाठी इमेज आणि व्हिडिओवर घ्यायचे आहे आणि व्ह्यू ऑलवर गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दिसेल. आणि जो पुढच्या हा इमेज आपल्याला ॲड करायचा आहे आणि आपल्याला मूव अँड ट्रान्सफरवर गेल्यानंतर आपली याची साईज वाढवून द्यायची. अशा प्रकारे वाढवून दिल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सेट करायची ओढून. तर मित्रांनो असं सेट होऊन जाईल. आणि जी पुढची बीट मार्क दिसत असेल पुढची बीट मार्कवर आपल्याला ठेवायचं आहे आणि आपला एक्स्ट्रा पार्ट ट्रिम करायचा आहे. अशा प्रकारे अजून आपल्याला एक याच्यामध्ये इमेज ॲड करायचे आहे. जे आपल्याला इमेज आणि व्हिडिओवर गेल्यानंतर व्ह्यू ऑल जायचे आहे आणि इथून आपल्याला अजून एक इमेज घेऊन घ्यायचे आहे. अशा प्रकारे हा इमेज घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पुढे यायचे आणि आपला बीट मार्क दिसत असेल बीट मार्कवर गेल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा पार्ट ट्रिम करायचा आहे. अशा प्रकारे तर परत अजून एक इमेज आपल्याला ॲड करायची आहे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून व्ह्यू ऑलवर गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे खूप काही इमेज दिसतील. तर अशा प्रकारे आपण डाउनलोड केलेले इमेज ॲड करायचे. ॲड करण्यासाठी आपला पुढचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो पण आपल्याला ट्रिम करायचा आहे. अशा प्रकारे तर ट्रिम करण्यासाठी आपल्या इमेजला क्लिक करायचे आणि त्याला डिलीट करून टाकायचे. आणि अजून एक आपल्याला इमेज याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तर लवकरात लवकर मी आता ॲड करून घेतो इमेज. मित्रांनो सर्व इमेज आता ॲड झालेले आहेत अशा प्रकारे. तर बीट मार्क मी दिलेली त्या बीट मार्कच्या सहाय्याने आपण सर्व इमेज ॲड करून घ्यायचे अशा पद्धतीने. त्यानंतर काय करायचं आपल्याला बॅक यायचे. बॅक आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं दिसत असेल इफेक्ट. तर मित्रांनो प्रीसेटची लिंक दिलेली इफेक्टची. तर इफेक्ट प्रीसेट लिंक आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करायची. म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तिथून आपण हा प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये. आणि याच्यामध्ये आपल्याला फोटो दिसेल त्या फोटोच्या इफेक्टला आपल्याला कॉपी करायचा आहे. तो याचं आपल्याला शेक इफेक्ट भेटून जाईल प्रीसेटची लिंकमध्ये आणि इथं कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर आपल्याला जेवढे पण आपले फोटो त्या फोटोंमध्ये आपला प्रोजेक्टवर परत यायचे आहे आणि प्रोजेक्टला आपल्याला जेवढे पण फोटोवर त्याच्यावर आपल्याला सर्वात आधी अप्लाय करायचे आहे. तर अप्लाय करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी काय करायचे आपले इमेजवर यायचे आहे. इमेजला आपल्याला इफेक्टला आणि 3 डॉटला क्लिक करायचे आहे. इफेक्टवर गेल्यानंतर आणि पेस्ट करायचे आहे. तर अशा प्रकारे आपले सर्व जेवढे पण इमेज आहेत तेवढे इमेजला आपल्याला पेस्ट करायचे आहे. पेस्ट करण्यासाठी आपले जेवढे पण इमेज आहेत सर्वांना आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे पीसीची लिंक मी दिलेली ती आपण इम्पोर्ट करायची आपल्याला फोनमध्ये. तर अशा प्रकारे 3 डॉटवर क्लिक करून आपल्याला पीसीची लिंक सर्व इफेक्टवर आपल्याला जेवढे पण फोटो दिसत आहेत तेवढे फोटोला आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचे आहे अशा प्रकारे. तर कॉपी पेस्ट करायचे फक्त आपल्याला अशा प्रकारे. तर लवकरात लवकर मी आता करून घेतो कॉपी पेस्ट अशा प्रकारे. तर मित्रांनो आपण सर्व फोटोंवर इफेक्ट अप्लाय करून टाकलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसेल. तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटोंना आपल्याला इफेक्ट कॉपी करून अप्लाय करून टाकायचे आहे पीसीची लिंकमधून. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला इफेक्ट अप्लाय झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो इथं आपल्याला प्लसचा आयकन दिसेल. मित्रांनो प्लसच्या आयकनला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इमेज आणि व्हिडिओवर गेल्यानंतर व्ह्यू ऑलवर जायचे आहे. व्ह्यू ऑलवर गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे डाउनलोडमध्ये एक इफेक्ट दिसेल तो इफेक्ट आपल्याला आपल्या फोनमध्ये अप्लाय करायचा आहे. तर अप्लाय करण्यासाठी मित्रांनो आपल्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. आणि आपण आता आपण लोगो घेतलेला आहे तर लोगोने घ्यायचा आहे मित्रांनो. आपण जे इफेक्ट दिलेला आहे तो इफेक्ट आपल्याला आपल्या जेवढे पण आपलं मटेरियल आहे त्याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करण्यासाठी. तर मित्रांनो आपल्याला इफेक्ट भेटेल तो इफेक्ट आपल्याला नक्की अप्लाय करायचा आहे. तो मित्रांनो तो इफेक्ट आपल्याला डाउनलोडमध्ये भेटून जाईल फ्रीमध्ये.
तर मित्रांनो तो इफेक्ट नक्की टाकायचा आहे, तर आपला व्हिडिओ चांगल्या प्रकारे बनू शकतं. तर मित्रांनो हा इफेक्ट मी दिलेला आहे, हा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे आपल्या मोबाईलमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला ॲड केल्यानंतर इथून आपल्याला ओढून पुढं आणायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ओढून पुढं आणल्यानंतर असं आपल्या व्हिडिओमध्ये ॲड होऊन जाईल अशा प्रकारे. तर आपल्याला जेवढे पण आपले फोटो त्या फोटोंना आपल्याला फक्त इफेक्ट लावायचे आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे लावल्यानंतर आपला एक्स्ट्रा पार्ट आपल्याला ट्रिम करायचा आहे. तर पुढे यायचे आपल्याला अशा प्रकारे इफेक्ट ॲड केल्यानंतर आपला जो बीट मार्क आहे अशा प्रकारच्या शेवटीच्या 11 सेकंदाच्या बीट मार्कवर यायचे आपल्याला. तर आपल्याला शेवटी परत यायचे सेट बरोबर झालेला आहे का अशा प्रकारे सेट झालेला असेल आपला इफेक्ट. त्यानंतर आपला जो शेवटीचा बीट मार्क आहे त्याच्यावर क्लिक करायचा आणि आपल्याला एक्स्ट्रा पार्ट ट्रिम करायचा आहे अशा प्रकारे. आणि आपल्याला ब्रँडिंग ऑपॉसिटीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लाईटवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला स्क्रीन करायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर आपल्याला बॅक यायचे अशा प्रकारे. बॅक आल्यानंतर आपला इफेक्ट अशा प्रकारे अप्लाय होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण व्हिडिओमध्ये बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर ॲड करण्यासाठी आपल्याला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर व्ह्यू ऑलवर जायचे. व्ह्यू ऑलवर गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आपण डाउनलोडमध्ये बॉर्डर दिलेली आहे, तर मित्रांनो ती बॉर्डर आपल्याला ॲड करायची. तर बॉर्डर ॲड करण्यासाठी आपल्याला क्लिक करायचं आहे बॉर्डरवर आणि बॉर्डरला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस आपल्याला दिसून जाईल. तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ब्रँडिंगवर जायचे आहे आणि लाईटरवरून क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रीन करून द्यायचे आहे. स्क्रीन केल्यानंतर असं बॉर्डर आपली ॲड होऊन जाईल आणि पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला ॲड करण्यासाठी आपल्याला पुढे यायचे. अशा प्रकारे पुढे आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपली बॉर्डर ॲड होऊन जाईल पूर्ण व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, इथं पुढे यायचे अशा प्रकारे आपण पुढे आल्यानंतर इथं बीट मार्क दिसत असेल आणि या बीट मार्कवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक PNG ॲड करायची. तर आपल्याला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. इमेज आणि व्हिडिओ गेल्यानंतर आपल्याला व्ह्यू ऑलवर जायचं आहे. व्ह्यू ऑलवर गेल्यानंतर आपण PNG लिंक दिलेली आहे कीर्ती म्हणून. तर मित्रांनो कीर्ती म्हणून PNG लिंक दिलेली आहे, या PNG लिंकला आपल्याला ॲड करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला थोडी लहान करून PNG लिंक ॲड करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला लहान करून आपल्याला अशा प्रकारे मध्यभागी सेट करायची आहे. तर मध्यभागी सेट करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्ट अप्लाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शनला जायचं आहे आणि ॲड इफेक्ट म्हणून आपल्याला इथं पल्स साईजवाला इफेक्ट आपल्याला दिसत असेल, पल्स साईजवाला इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल आणि आपल्याला याची कमी जास्त साईज करून घ्यायची अशा प्रकारे. तर आपण याला लहान करून घेतो कारण की याला झूम आउट जास्त होतं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला झूम नाही यायला पाहिजे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कमी जास्त साईज करू शकतो अशा प्रकारे. तर मित्रांनो आपला अशा प्रकारे झूम होऊ शकतं. तर मित्रांनो आपण करू शकता आपल्या पद्धतीने साईज कमी जास्त. तर मित्रांनो आपण आपल्या पद्धतीने करू शकता झूम कशा प्रकारे आपल्याला झाला पाहिजे. तर मित्रांनो मी आता अशा प्रकारे सेट केलेलं आहे. तर मित्रांनो आपण याची साईज कमी जास्त करू शकता अशा प्रकारे. तर अशा प्रकारे कीर्ती म्हणून जो PNG लिंक आहे अशा प्रकारे सेट झाल्यानंतर आपल्याला इथं पुढे यायचे. पुढे आल्यानंतर आपल्याला इथं ऑप्शन दिसत असेल, या एरोच्या ऑप्शनला क्लिक करायचे आणि आपला पूर्ण व्हिडिओमध्ये अप्लाय होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला इथं मी आता वॉटरमार्क लावून दाखवतो. आता कुठं पण आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि आपला लोगो वॉटरमार्क ॲड करायचा आहे. लोगो वॉटरमार्क माझ्या वॉटरमार्क मी दिलेला आहे इंस्टाग्रामचा, तो मी आता अप्लाय करत आहो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला लोगो वॉटरमार्क दिसेल आणि प्लसच्या आयकॉनला क्लिक करतो आणि आपल्याला ब्रँडिंग ऑपॉसिटीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लाईटवरून क्लिक करायचं आहे आणि स्क्रीन करायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल. असा इंटरफेस दिसल्यानंतर आपल्याला लोगो वॉटरमार्क आपला ॲड होऊन जाईल अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मी आता वरती इथं लावणार आहे. लावल्यानंतर आपल्याला असा सेट करायचा आहे. अशा प्रकारे सेट केल्यानंतर इथं मी वरती सेट करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओमध्ये सेट होऊन जाईल. लोगो वॉटरमार्क जेवढा आपला वॉटरमार्क राहील तेवढा सेट होऊन जाईल अशा प्रकारे. त्यानंतर आपला व्हिडिओ पूर्ण क्रिएट झालेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी आपल्याला प्ले करून दाखवून देतो एकदा व्हिडिओ. तर मित्रांनो मी आपल्याला प्ले करून दाखवून देतो एकदा व्हिडिओ. मित्रांनो आपला अशा प्रकारे
व्हिडिओ एडिटिंग झालेली पूर्ण. तर मित्रांनो याला एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला इथं शेअरचे ऑप्शन दिसत असेल, शेअरच्या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. शेअरच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं व्हिडिओचे ऑप्शन दिसत असेल, व्हिडिओ रेग्युलेशन आपल्याला सेट करायचे आणि त्यानंतर आपल्या एक्सपोर्टला क्लिक करून द्यायचं आणि अशा प्रकारे आपला एक्सपोर्ट व्हिडिओ होऊन जाईल आपल्या फोनमध्ये. तर मित्रांनो आपल्याला सेव्ह करून घ्यायचे आपल्या फोनमध्ये अल्बममध्ये. तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की आपल्याला चांगल्या प्रकारे एडिटिंग झालेली, त्या व्हिडिओ चांगल्या प्रकारे आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करून द्या चॅनलला, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत जय हिंद, जय वंदे मातरम, बाय बाय मित्रांनो. Shakalaka.